तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आपण बघतोय। पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज मंदिराभोवती वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून घेऊया। ते लक्ष्मण, आपण पाहतोय तुकोबांच्या पालखीचा हा प्रस्थान सोहळा अतिशय थाटामाटात उत्साहात सुरू झालेला आहे, काय अपडेट? निश्चितच सेजल, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंगी आनंदाची आनंद अशी मनोअवस्था खरं तर ह्या वारकऱ्यांची झाली। विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं समीकरण आहे। आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतंय। अगदी देहू नगरी भक्तिमय झाली आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर, या गजराने अगदी देहू नगरी आहे ते दुमदुमलेले चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी सध्या देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि एक विठ्ठल भेटीची अनामिक ओढ घेऊन हे सर्व वारकरी सध्या देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी भक्तिमय वातावरण जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वारकरी अगदी भक्तीमध्ये तल्लीन झाल्यात। त्यांना आपल्या लाडक्या विठुरायाची आस त्यांनी मनामध्ये ठेवलेली आहे आणि आज संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा उद्या काही थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेला सुनेत्रा पवार सुद्धा या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र आपण बघू शकतो की अगदी वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आलेलं आहे। एकीकडे इंद्रायणी नदी अगदी काठोकाठ भरून वाहते, त्याचबरोबर ती दुसरीकडे वारकऱ्यांच्या सुद्धा भक्तीला उधाण आलेलं आहे आणि साहजिकच विठ्ठला तुझ्या भक्तीमध्ये रंगावे आणि तुझ्या भेटीची आशा आमच्या मनाला लागावे असेच काही ती मनोअवस्था या वारकऱ्यांची झालेले चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वर्षानुवर्षाची ही विठ्ठल वारी जी आहे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची एक परंपरा आहे आणि ही परंपरा जपत पिढ्यानपिढ्या दरमजल करत करत वारी खरं तर विठ्ठलाच्या दिशेने वारकऱ्याचे हे सर्व पंढरपूरच्या दिशेने जात असतात। आणि अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी लक्ष्मण।